सुटलेले पोट लपवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ते कमी करणे. सध्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत पोट सुटणे ही एक त्रासदायक गोष्ट ठरते. पोट सुटणे हा वेगळा आजार नाही, परंतु अनेक आजारांमुळे पोट सुटते आणि पोट सुटल्यामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते. तुमच्या लक्षात येत असेल, पोट वाढताना खूप वेगाने वाढते, परंतु पोट कमी होणे ही खूप किचकट गोष्ट आहे. इंच पोट कमी होण्यासाठी झगडावे लागते. नमस्कार, मी वैद्य दीपाली आंबेगावकर पाटील. वेदश्री आयुर्वेदच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. आज त्यानिमित्ताने आपण पोट कमी करण्यासाठीची 7 महत्त्वाची योगासने बघणार आहोत. पोट वाढण्याची अनेक कारणे आहेत, परंतु त्यामध्ये सगळ्यात मुख्य म्हणजे आपण जो आहार घेत असतो तो आहार आपल्याला पचवता येत नाही. मग तो आहार आपण गरजेपेक्षा जास्ती घेतो किंवा आपल्या ॲक्टिव्हिटीपेक्षा जास्ती घेतो किंवा चुकीच्या पद्धतीचा घेतो. चुकीच्या आहारामध्ये अतिगोड पदार्थांचे प्रमाण, तळलेल्या पदार्थांचे प्रमाण जास्ती किंवा पचायला जड पदार्थांचे प्रमाण जास्ती असेल तर ते पोटामध्ये चरबी स्वरूपात साठवले जाते. तसेच पचनाच्या काही समस्या असतील, जसे ॲसिडिटी होणे, गॅसेस होणे, कॉन्स्टिपेशन होणे असेल तरीही पोटामध्ये चरबी साठते. व्यायाम न करण्यामुळे पोट वाढते. स्त्रियांच्या बाबतीमध्ये मासिक पाळीच्या आजारांमुळे पोट वाढते. मद्यपान, धूम्रपान, मानसिक ताणतणाव वाढणे ह्यामुळेही पोट वाढते. तर आज आपण पोट कमी करण्यासाठी कोणती योगासने करावीत हे बघणार आहोत. पहिले आसन आहे पर्वतासन. पर्वतासनामुळे आतड्यांचे काम चांगले होते, पोटावर ताण येतो आणि पोटाची वाढलेली चरबी कमी होते. भुजंगासन. नाभीपासून ते डोक्यापर्यंतचा शरीराचा उचललेला भाग हा नागाच्या फण्यासारखा दिसतो, म्हणून ह्याला भुजंगासन म्हणतात. भुजंगासनामुळे अपचन कमी होते आणि पाठीचे स्नायू बळकट होतात. पवनमुक्तासन. पवन म्हणजे वायू. वायू मुक्त करतो म्हणून हे आसनाला पवनमुक्तासन म्हणतात. ज्यांना गॅसेसचा खूप त्रास होतो त्यांच्यासाठी हे आसन फायदेशीर ठरते. ह्यामुळे पोटाचे आरोग्यही सुधारते आणि पोटावरची चरबीही कमी होते. धनुरासन. धनुरासनाची अंतिम स्थिती धनुष्याच्या आकारासारखी दिसते, म्हणून ह्याला धनुरासन म्हणतात. पोट आणि कमरेवरील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठीचे हे सर्वोत्तम आसन आहे. हे आसन प्रत्येकालाच पहिल्यांदा जमेल असे नाही, परंतु हळूहळू सरावाने हे जमते. नौकासन. नौकासनामुळे पोटावरची चरबी जलद कमी होते, कारण या आसनामध्ये पोटावरच जास्त ताण येतो. पोटाचे आरोग्य सुधारते. अपचन, गॅसेस, कॉन्स्टिपेशनचा त्रास कमी होतो. कंबरदुखी आणि पाठदुखीही कमी होते. पादहस्तासन. दोन्ही हात जमिनीवर पायांजवळ ठेवून हे आसन केले जाते, म्हणून ह्यास पादहस्तासन म्हणतात. याच्या नियमित अभ्यासाने पोटावरची चरबी कमी होते. हे आसन करताना पाय ताठ ठेवावेत आणि आपल्या कपाळाने गुडघ्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करावा. जास्तीत जास्त वेळ आसन टिकवण्याचा प्रयत्न करावा. सेतुबंधासन. ह्यालाच ब्रिज पोज असेही म्हणतात. सेतुबंधासनामध्ये पोटाच्या स्नायूंवर ताण पडून पोटाचा आकार कमी होतो. पोटाची चरबी कमी करण्यासाठीचे हे सर्वोत्कृष्ट आसन आहे. ही सर्व आसने 30-30 अंक मोजत 3 सेटमध्ये करावीत. सुरुवातीला आसन जास्ती काळ टिकणार नाही, परंतु सरावाने ते जमते. ही आसने गर्भवती स्त्रिया किंवा ज्यांना काही गंभीर आजार असतील ह्यांनी करू नयेत. ही 7 आसने जर तुम्ही रोज केलीत तर 15व्या दिवसापासून फरक दिसायला सुरू होतो. पहिल्यांदा पोटामध्ये हलकेपणा जाणवतो आणि त्यानंतर पोट कमी होते. ह्या योगासनांसोबतच जर योग्य आहार आणि योग्य जीवनशैलीची जोड दिली तर पोट वेगाने कमी होते.
त्यासोबतच हे रिझल्ट्स लाँग टर्मसाठी टिकतात. तुम्हा सर्वांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.